2 दिवसात आपल्याला गाई गाभण आहे का नाही एआय केल्यानंतर कशा प्रकारे ओळखायची। बऱ्याच गायी आपल्याला ओळखता येतात मित्रांनो घरच्या घरी। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये काय दिसतं की आपण 2 दिवसापूर्वी गायीला इंजेक्शन भरलं होतं आणि 2 दिवसानंतर गायीनं सोड टाकायला सुरुवात केली। साधारणतः 1 ते 2 दिवस गायी सोड टाकते बरं का मित्रांनो, आणि हा सोड बघून आपल्याला ओळखायचं आहे। आता हा सोड बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की हा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, म्हणजे घट्टपणा चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो, मीडियम आहे, आणि याच्यामध्ये एकदम काचेसारखा पण नाही आणि व्हाईट पण नाही, म्हणजे पांढरा नाही। आणि ह्या दोघांच्या मधला जो रंग राहतो ना, तशा प्रकारे जर आपल्या गायीचा सोड जर पडत असेल ना, तर मित्रांनो 100% आपली गाय गाभण आहे, लक्षात असू द्या। जर याच्यामध्ये जर व्हाईट म्हणजे पांढरं स्पॉट असतील ना काचेसारखा असून, तर लक्षात असं ठेवायचं की इन्फेक्शन आपल्या गायीच्या पिशवीमध्ये आहे, गाय काय गाभण राहिलेली नाही। त्याच प्रकारे लालसरपणा किंवा घाण जर पडत असेल ना, तर लगेच गायीची पिशवी आपल्याला साफ करून घ्यायची। मित्रांनो दूध व्यवसायात आहे ना, आपल्याला बारीक बारीक गोष्टी लक्षात असणं खूप गरजेचं, ठेवणं खूप गरजेचं असतं, की जो दूध व्यवसायात करतो ना मित्रांनो किंवा उतरणार आहे ना, त्यांना ह्या गोष्टी लक्षात असू द्या की आपल्याला 60 दिवस किंवा 45 दिवस आपल्याला वाट बघायची गरज पडली नाही पाहिजे। आपल्याला आपल्या गायीकडे बघून, आपल्याला आपल्या गायीचा सोड बघून, पडणारी घाण बघून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नक्की गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे की गायी गाभण राहिली। आता बघा ही आपल्याला साधारणतः 48 तास झालेले आहेत, साधारणतः म्हणजे 2 दिवस झालेले आहेत, आणि गायीनं सोड टाकलाय। आणि आपण 2 गायींना भरलं होतं मित्रांनो, आणि 2 गायींपैकी एका गायीनं असा सोड टाकलाय, म्हणजे ही 100% गाभण आहे। आणि दुसरी जी गाय आहे ना, ती पाणी टाकते, म्हणजे पाण्यासारखा सोड टाकते। तर मित्रांनो कधी कधी काय होतं की आपण इथं फसलं जातं, कारण काय होतं की आपल्याला वाटतं की गाय पाणी टाकते म्हणजे इन्फेक्शन आहे, आणि यामुळे आपण काय करतो की औषध सोडून घ्यायचो। लक्षात असू द्या, कधी कधी काय होतं की गायीच्या पिशवीमध्ये हे पाणी तयार होत असतं। ज्या टायमिंगला गाय गाभण राहते ना, त्या टायमिंगला म्हणजे गाभण राहते ना, जे पाणी वेल्यानंतर पडतं ना, ते पाणी असतं मित्रांनो, जे की प्रोटेक्शनसाठी असतं। जे तयार होणारं जे वासरू आहे ना, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्या गर्भाशयामध्ये पाणी तयार होत असतं, आणि जास्त प्रमाणात पाणी झालं ना, ते बरोबर बाहेर पडतं मित्रांनो लघवी वाटे, म्हणजे त्या लघवीच्या मार्गाने जे आहे ना युटरसचा मार्ग, त्या मार्गाने हे पाणी बाहेर पडत असतं। कारण कधी कधी काय होतं की गायीची पिशवीचं थोडंसं नॉर्मली तोंड ओपन राहिलेलं असतं, आणि हे बंद होतं मित्रांनो। 4-5 दिवसानंतर हे ऑटोमॅटिकली बंद होऊन जातं। आपल्याला काय वाटतं की आपला शेतकरी गाई गडबड कशामध्ये करतो की आईला पाणी पडायला लागलं म्हणजे नक्कीच गायीच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन आहे। आता माझ्याच गोठ्यामध्ये काय झालं, एका गायीनं असा सोड टाकला, ठीक आहे 2 दिवस टाकला, तर दुसरी गाय पाणी टाकते, पाणी म्हणजे एकदम पाण्यासारखं पण नाही मित्रांनो, पण एक काचेसारखा बळस पडतोय। लगेच वडिलांना काय म्हटलं की वडील म्हटले की गायीच्या पिशवीत आपल्याला औषध सोडावं लागेल। पण मित्रांनो इथं आपण चूक करायची नाही, थांबायचं मित्रांनो, 1-8 दिवस थांबा, कारण ऑटोमॅटिकली हे पाणी बंद होतं पडायचं, कारण थोडंसं नॉर्मली पिशवीचं तोंड हे ओपन असं राहिलेलं असतं, त्यामुळे हे पाणी पडत असतं। आता जर पाणी जर कंटिन्यू सारखंच जर पडत राहिलं, तर आपल्याला इथे ट्रीटमेंट करायची, आपल्याला डोराप्रोजन इंजेक्शन मारावं लागतं, कारण गायीच्या पिशवीचं तोंड हे बंद करावं लागतं। कारण कंटिन्यू जर जास्त प्रमाणात जर पाणी जर पडत राहिलं, तर त्या पाण्यावाटे जो की जे वासरू आहे जे एकदम लहान असतं मित्रांनो, खूप लहान असतं, ते त्या पाण्यावाटे बाहेर येण्याची शक्यता असते। त्यामुळे जर जास्त प्रमाणात जर पाणी जर पडत असेल, तर आपल्याला इथं ट्रीटमेंट करायची असते, हार्मोनल ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते। पण मित्रांनो हे जर एक साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर पाणी जर बंद झालं, तर मित्रांनो लक्षात असू द्या आपली गाय 100% गाभण आहे। त्यामुळे इथं औषध सोडायची गडबड करू नका, घाई करू नका, कारण जर तुमच्या खुराक किंवा मिनरल मिक्सचर पावडर खुराक जर व्यवस्थित असेल, तर 21 दिवसानंतर तुमची गाय परत हिटवर येणार, गॅरंटी देऊन सांगतो, हिटवर येणार, जर व्यवस्थित सगळं असेल तर। आणि जर गाभण जर राहिलेली असेल, तर आपल्याला माहिती आहे की 21 दिवसानंतर काही हिटवर येत नाही, 2-2.5 महिन्यानंतर आपल्याला चेक करायची, कन्फर्म चेक करायची, चांगल्या डॉक्टरांकडून कन्फर्म चेक करा। पण आपल्याला ह्या गोष्टी आधी माहीत असणं गरजेचं आहे दूध व्यवसायात, की आपल्याला 2-3 दिवसात गाई ओळखता आली पाहिजे। कारण आपल्याला काय होतं की गाय जर ओळखता आली, तर आपला जो 60-65 दिवस जे आपण वेळ देतो गायीच्या पिशवीसाठी, तो वेळ जात नाही। कारण काय होतं की जर घाण टाकली, आपल्याला समजलं की घाण आहे, व्हाईट स्पॉट येत आहेत, तर लगेच दुसऱ्या दिवशी औषध सोडून घ्यायचं। आपल्याला 60 दिवस वाट बघायची गरज पडली नाही पाहिजे मित्रांनो। कारण काय होतं की दूध व्यवसायातील एक दिवस खूप महत्त्वाचा असतो गाई वेल्यानंतर, जोपर्यंत गाई गाभण राहत नाही तोपर्यंत। मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गायी ओळखू शकता। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।